हे पक्ष हा एक कल्ली पद्धतीने सुरू होता. पक्ष म्हणजे मी हुकुमशाही हा शब्द वापरणार नाही, पण एकतर्फी निर्णय पक्षात घेतले जायचे, पक्षाच्या नेतृत्वाला विचार, कलेक्टिव्ह निर्णय नव्हता असं त्यांचं म्हणणं होतं. मग ते इथे कुठेतरी त्यांचा वकील ते बोलत होता, ते नव्हते. त्यांच्यापैकी कोण बोलले आणि मी त्यांच्यापैकी कुणा बरोबरी तुमच्या चॅनलवर चर्चेला बसायला तयार आहे की त्यांनी सांगावं की हा 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 हे 10 निर्णय, 5 निर्णय, 3 निर्णय, 4 निर्णय हे पवारसाहेबांनी हुकुमशाही पद्धतीने घेतली. त्याचा आपण डेटाबेस डिस्कशन करूया ना. आणि मी त्यांच्यावर कुणाशी तुम्ही म्हणाल ती जागा आणि तुम्ही म्हणाल तो विषय त्याच्यावर बसायला तयार आहे. असे निर्णय घेतले जात होते. पण त्यांचं म्हणणं आहे की उमेदवार ठरवताना, निवडणुका घेताना किंवा पक्षाचे महत्त्वाचे निर्णय घेताना असं कलेक्टिव्ह डिसिजन पक्षामध्ये नव्हतं. मी तुम्हाला ऑन रेकॉर्ड डेटा दाखवते की कुठल्या विषयासाठी कधी मीटिंग झाली, त्याचं सगळ्याचं डॉक्युमेंटेशन आहे 20 वर्षाचं आमच्याकडे. ते मी तुम्हाला दाखवू शकते. कोर्टात मांडली गेलेली गोष्ट आहे. पण त्यांचा वकील बोलला ना. पण वकील मांडतोय त्यांचीच भूमिका आहे आणि त्याला पण त्यांना छेद पण दिलेला आहे ना. कारण कोर्टात माझा वकील जी भूमिका मांडेल जे मीच सांगेल त्यांना, बरोबर. पण त्यामुळे ही त्यांचीच भूमिका अशी म्हणून गृहीत धरली. हो, पण मग त्यांनी ते जस्टिफाय करावी ना. लेट डेटा स्पीक फॉर इटसेल्फ. मी काही आरोप करू शकते तुमच्यावर, हॅज टू बी डेटा टू बॅक इट. पण असं आहे का म्हणजे आणि 20 वर्ष तुम्ही सगळे मंत्रीपद राहिला, तुम्ही सगळ्या मोठ्या पदांवर पक्षामध्ये राहिला, मग सडनली हा हुकुमशाहीचा विषय. आणि शरद पवारांबद्दल हुकुमशाही हे भारतीय जनता पक्ष पण म्हणणार नाही. कारण का जे एवढे हुकुमशाह असते त्या देशामध्ये 60 वर्षाच्या राजकारणात त्यांच्या 75ला कोण कोण आलं होतं हे आहे तुमच्या लक्षात. एवढे हुकुमशाह असते तर त्यांच्या 75ला त्या व्यासपीठावर एवढे लोक आलेच नसते. पण तुम्ही आता म्हणतात की सगळी नेते मंडळी सगळं तुम्ही त्यांना पदं दिली, तुम्ही म्हणतात ते वर पार्ट ऑफ डिसिजन मेकिंग. आणि एक तुम्ही महत्त्वाचं वाक्य म्हणालात की जे टीका भारतीय जनता पक्ष करणार नाही ती तुमचेच एकेकाळचे सहकारी, तुमच्याच राष्ट्रवादी परिवाराची मंडळी करतायत. व्हॉट वेंट रॉंग एक्झॅक्टली? आय हॅव नो आयडिया. यू हॅव टू आस्क देम. तुम्हाला त्यांना तुम्ही काहीतरी अनालिसिस केलं असेल सुप्रिया सुळेंनी? मी असं अनालिसिस केलंय की त्यांचे काही वैयक्तिक अडचणी असू शकतात, कारण का दुसरं काही कारणच नव्हतं. म्हणजे आज इथे राहिले असते तर माझा विश्वास आहे की 2024च्या ऑक्टोबरमध्ये अजित पवार या राज्याचे मुख्यमंत्री झाले असते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.